रामकृष्णावरी वाकडे सर्वांगी उंटाचे शरीर, तैसीच साचार स्थिती यांची, किंवा धुरांड्यांच्या तोंडातून साच, विघे धुराचाच लोट जैसा, तैसेची भाषण असुरांचे जाण, सांगू विवरून तेची आता, तरी विश्वाचे हे अनादि ठिकाण, नियंता तो जाण परमेश, न्याय अन्यायाचा द्यावया निर्णय, येथे वेद होय न्यायाधीश, तयाची या दृष्टी अन्यायी जे होती, शिक्षा ते भोगीती नरकाची, परिनीती न्याये वागती तयास, सुखे स्वर्गी वास घडे पार्था, ऐसी अनादि जी विश्वाची व्यवस्था, सर्वथा तीव्रथा बोलती ते, याधिक ते वेळे फसवनिया केले, आचरोनी भले यज्ञ याग, देव पिसे ते ही लिंग प्रतिमांनी, सर्वथा भुलोनी नागवले, समाधीच्या छंदे जाहले भ्रमिष्ट, होनी विरक्त योगी जन, आपुलिया बळे मिळवोनी भोग, भोगावे ते चांग जगा माझी, या वेण आणिक नसे पुण्य साच, बोलती ऐसेच आसुरी ते, ना तरी आपण दुर्बळ म्हणून न होती स्वाधीन भोग सुखे, मग तया वेळ तडफडे जीव, पाप सर्वथैव नव्हे का ते, धनिकांचे प्राण हिरोनिया घ्यावे, पाप हे मानावे जरी साच, तरी हाती येता तयांचे सकळ, सांगा पुण्य फळ नव्हे का ते, देखा दुर्बळा ते भक्षी बळवंत, बाधक ते होतो जरी साच, तरी थोर मासा गिळी लहाना ते, तयाचे का होते निस्संतान, आणि प्रजोत्पत्ती व्हावी म्हणून या, भली शोधून या कुळे दोन्ही, कुंडली पाहून जरी सुमुहूर्ती, मिळविली जाती वधूवरे, तरी देखा जे का पशु पक्षाधिक, प्रजा असंख्याक असे ज्यांची, तयांचे विवाह होती काय येथे, विधी विधाना ते पाहुनिया, चोरीचे ते धन जरी हाती आले, तरी काय झाले विष कोणा, केला व्यभिचार आवडीने कोणी, होय तो म्हणून कुष्टी काय, म्हणून या एक नियंता ईश्वर, भोगविसाचार धर्माधर्म, आणि इहलोकी जे जे करी जीव, भोगितो ते सर्व परलोकी, ऐसी बोलती जे थोतांड ते सर्व, दिसे कोठे देव परलोक, जाता करता जीव देहाते सोडून, मग उरे कोण भोगाया ते, भोगी देवेंद्रा ते उर्वशीच्या संगे, जैसे सुख लाभे स्वर्गलोकी, तैसा कीटकही लोळता नरकी, मानी तसे सुखी आपणा ते, म्हणून जो स्वर्ग नरकाचा भोग, पाप पुण्य भाग नाही येतेथे, तया दोही ठाई प्राप्त होय साच, देखा कामाचाच सुख भोग, म्हणून या जेथ नरमादी दोन्ही मिळती होनी कामवश, तेथ जन्म पावे आगवे हे जग, लय पावे मग कैसे ऐका, आपुलाची स्वार्थ साधावा म्हणून, जगाचे पोषण करू जाता, परस्परा माझी माझोनी विद्वेष, होतसे विनाश सृष्टीचा या, कामाविण मूळ जगा दुजे नाही, बोलती हे पाही आसुरते, असो ऐसे हीन शब्द उच्चारून, द्यावा वाया शिण वाचे सिका, ऐसा तिटकारा देवाचा अंतरी, म्हणूनिया परी जलपती ते, हे तो नवे काही परिदेव नाही, निश्चय हा पाही तयांचा गा, काय सांगू ऐसी पाखाडांची कोण, ठेवी ती रोवून अंतरी ते, स्वर्ग नरकाची तयांची आमची ती, कोठून या क्षिती उरे मग, अशुद्धोदकाचा जणू बुडबुडा, ऐसा जो हा खोडा शरीराचा, तया खोड्या माझी सापडवनी भले, बुडवनिया गेले भोगपंकी, विनाशाच्या वेळी बद्ध होय मासा, जाळ्यामध्ये जैसा धीवराच्या, ना तरी देहाचा येता अंतकाळ, होतसे प्रबळ रोग जैसा, जगाचे अनिष्ट करावया पाही, नभी जैसा येई धीमकेतू, तैसे आसुरी ते पावती जन्मास, करावया नास जगताचा, जणू अशुभाचे अंकुर ते साचे, चालते पापाचे कीर्तिस्तंभ, जे जे सापडे ते जळण्या वाचोनी, जैसे नेणे अग्नी दुजे काही, करावे विश्वासे तैसे अकल्याण, स्वभाव हा जाण आसुरांचा, तया कर्मी कैसा तयांचा आवेश, म्हणे ऋषिकेश ऐक पार्था, जाळ्या माझी पाणी राहेना साठवण, पुरेना इंधन अग्नी लागी, ऐसे बुभुक्षित दुर्भर जे कोणी, तयांचा अग्रणी काम जोका, तया कामासी ते जीवी बाळगोन, दंभ अभिमान मिळविती, मत्तम कुंजरा ते पाजिता वारुणी, मग तो झिंगोनी नाचे जैसा, तैसी मदाची ही धुंदी आगळीच, चढू लागे साच तया अंगी,
तया अंगी जाण वसे मूर्खपण दुराग्रह स्थान तैशी एक. मग काय सांगू पैसे विपरीत निश्चयाची रीत असे त्यांची. जेणे परपीडा धडे परघात ऐशा कर्मी रत होऊन या. गाजावे जगात आपुलेची नव ऐसी एक हाव बाळगिती. आपुला डांगोरा सर्वत्र पिटवून लेखिती तेही न त्रिलोकासी. धर्माची अनावे सोडली जिराय हवे ते खाय मुक्तपणे. तैसे महादोषा न घालिता बंद वागती स्वच्छंद आसुरी ते. वाढवोनी हैसा दुष्कर्मांचा व्याप वाहती अमाप चिंताभार. काय सांगू तया चिंतेचे वर्णन मानिती जीवन तेही थोडे. जय जय रघुवीर समर्थ.